नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साधी, झटपट आणि खूपच चविष्ट मटकीची उसळ. या रेसिपीसाठी आपल्याला अजिबात वाटण किंवा मिक्सर लागणार नाही. फक्त फोडणीत आणि घरगुती मसाल्यात ही उसळ तयार होणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला मटकी छान भाजून घ्यायची आहे. मटकी भाजताना मी ह्यामध्ये 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे. आता इकडे माझी मटकी भाजून झालेली आहे. ही मटकी थोडीशी लाल असा रंग ह्याला आला आहे. आता मी ही मटकी काढून घेत आहे. आता आपण फोडणीसाठी इकडे मी 2 कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, घरगुती मसाला, हळद, मीठ. इकडे आपल्याला कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मी कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे. आता इथे मी टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेली आहे. आणि हिरवी कोथिंबीर सुद्धा मी चिरून घेतलेली आहे. आता कढई आपल्याला तापत ठेवून त्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंगाची फोडणी आपल्याला द्यायची आहे. इथे मी मोहरी आणि जिरे तडतडल्यावर मी त्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग टाकलेले आहे. आता ह्यामध्ये आपल्याला आपला कांदा आधी थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा लाल होण्यासाठी वेळ लागतो, यासाठी मी त्यामध्ये थोडे मीठ ॲड केलेले आहे. आता ह्यामध्ये मी टोमॅटो सुद्धा ॲड केलेले आहे आणि हे सर्व भाजून घेताना आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आता आपण ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करूया. आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. टोमॅटोही थोडासा आपला मऊ व्हायला हवा. आता ह्यामध्ये आपल्याला हळद आणि घरगुती मसाला आपल्या चवीनुसार ॲड करायचा आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला आपली ही मटकी चांगली त्याच मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे. मीठ थोडे बेताने टाका, कारण की आधी आपण यामध्ये मीठ ॲड केलेले होते कांदा भाजताना. आणि मटकीलाही आपण सगळे मसाल्यामध्ये चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि ह्यामध्ये ना थंड पाणी अजिबात वापरू नका, गरम पाणी वापरा, त्यामुळे मटकीला वेगळीच चव येते. त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. आता हे सगळे मिश्रण आपले एकजीव करून आपल्याला झाकण ठेवून ह्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. मधून मधून तुम्ही चेक करू शकता. मटकीलाही छान असा रंग आलेला आहे आणि मटकी शिजलीही आहे आपली. आता आपण यावर कोथिंबीर टाकून चांगले गार्निश करूया. आणि ह्याची चव अजून थोडीशी वाढवण्यासाठी मी यामध्ये शेवटी आपला शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. तुम्हीही शेवटी शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता. अशी ही आपली मटकी बनून रेडी आहे. तुम्ही ह्याला भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू